नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण उन्हाळी वाळवणातील गव्हाच्या चिकाच्या कुरडया बनवणार आहोत। पारंपरिक पद्धतीने ह्या कुरडया मी बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मी जो आपल्या घरात गहू आहे बघा तोच घेतला आहे। फक्त गहू निवडून घ्यायचा, म्हणजे यामधला कचरा खडे काढून घ्यायचे आहे आणि गहू चाळून सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला। तर चाळून घेतल्याच्या नंतर 2-3 वेळा हा गहू आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। तर तुम्ही लोकवन किंवा 496 गहू घेऊ शकता। मी इथे साधाच गहू घेतला आहे। आता हा धुवून घेतलेला गहू बघा, यामध्ये भरपूर पाणी टाकते आणि 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालते। झाकून ठेवायचं आहे आणि रोज यामधलं पाणी बदलायचं आहे, नाहीतर खूप जास्त आंबूस वास येतो। तर पाणी रोज शक्यतोवर बदला। आणि तिसऱ्या दिवशी आपण यामधला चीक काढणार आहोत। खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र ह्या चिकाच्या कुरडया होतात आणि मस्त लागतात खायला रसासोबत, किंवा मग अशाही तळून खूप छान लागतात। एकदा करून ठेवल्या की आपण वर्ष 2 वर्षे ह्या कुरडया खाऊ शकतो। तर इथे हे गहू मी 3 दिवस भिजवून ठेवले आहेत। अशा पद्धतीने बघा। आणि तिसऱ्या दिवशी आपण यावरचं झाकण काढून बघणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता छान गहू असे फुलले आहेत आणि यामधला चीक सहज बाहेर पडतो। तर आता आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत। तर वाटण्याच्या आधी यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे, कारण याला सुद्धा आंबट वास असतो। तर पाणी चाळून काढायचं आणि हे गहू एखाद्या चाळणीवर किंवा अशा परातमध्ये काढून घ्यायचे। हे पाणी काढून टाकायचं, दुसरं पाणी टाकायचं यामध्ये। अशा पद्धतीने आणि मग धुतलेले गहू आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर फार जास्त पेस्ट करायची नाही आहे, थोडेसेच फिरवून घ्यायचे, म्हणजे ह्यामधला फक्त चीक बाहेर निघला पाहिजे अशा पद्धतीने फिरवायचे। थोडं थोडं पाणी टाका। तुम्ही हे गहू पाट्यावर किंवा जी म्हणजे चीक काढायची मशीन असते त्या मशीनमध्ये सुद्धा वाटू शकता। आता मी मिक्सरला लावत आहेत हे गहू। हवं तेवढं, म्हणजे सुरुवातीला थोडं पाणी टाका आणि नंतर मग भरड करून घ्यायची। इथे एका भांड्यामध्ये अशी चाळणी ठेवली आहे मी मोठी, त्यामध्येही जे वाटलेले गहू आहेत ते टाकायचे। असं केल्याने काय होतं, गव्हाचा चीक काढायला सोपं पडतं। जो कोंडा आहे तो या चाळणीमध्ये राहतो आणि आपण पटकन चीक याचा काढून घेऊ शकतो। हे टाकल्याच्या नंतर एखाद्या चम्मचने किंवा पळीने याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि ह्यामधला चीक या भांड्यात काढायचा आणि हा जो कोंडा आहे तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। तर अशा पद्धतीने चीक आपला या भांड्यात निघत आहे। आता सर्व गहू मी ह्याच पद्धतीने वाटून घेते। तर संपूर्ण गहू काढून घेतल्याच्या नंतर आपण ह्या कोंड्यामध्ये पाणी टाकून चाळून घेणार, म्हणजे हे कोंडा जो आहे तो बाहेर काढून घेणार आहोत। आणि 1-2-3 वेळा तरी ह्या कोंड्यामध्ये पाणी टाकून पिळून घेणार आहोत, म्हणजे यामधला जो संपूर्ण चीक आहे तो आपल्याला बाहेर काढता येतं। आता इथे दुसरी एक पद्धत आहे, म्हणजे चीक काढण्याच्या भरपूर पद्धती आहेत। तर दुसरी पद्धत, एक स्वच्छ बाजाराची थैली जी असते झोऱ्या,
तो घ्यायचा आणि त्यामध्ये हा कोंडा टाकून पाणी टाकायचं, म्हणजे चीक बाहेर पडतो आणि कोंडा त्या पिशवीमध्ये राहतो. ती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ती पद्धत. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही याचा चीक काढायचा आहे. अशा पद्धतीने 2-3 वेळा तरी चीक काढून घ्यायचा. आणि हे चाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जो राहिलेला कोंडा आहे तो पण निघतो. आता इथे आपण पीठ चाळायची चाळणी घेतली आहे. आधी मोठ्या चाळणीने चाळून घेतला, नंतर या पीठ चाळायच्या चाळणीने हे संपूर्ण जे गव्हाचं चिकाचं पाणी आहे ते चाळून घ्यायचं आणि हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला रात्रभरासाठी. तुम्ही थोडंसं म्हणजे 1-3-4 वाजता जरी गहू काढून ठेवले बघा तरी पण छान चीक तळाशी किंवा बुडाशी बसतो आणि यावरचं पाणी जे आहे ते वरती येतं. तर थोडंसं लवकर करून ठेवा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला घट्ट असा चीक काढता येईल. अशा पद्धतीने आपण हे पाणी टाकून ठेवलं आहे. रात्रभर ठेवून द्यायचं आणि हा कोंडा जे आहे ते, या कोंड्याच्या सुद्धा तुम्ही पापड्या बनवू शकता, पण मी साईडला ठेवून देते. आणि हा चिकाचं जे मोठं भांडं आहे ते झाकून असं रात्रभरासाठी ठेवून दिलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता यावरचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तळाशी जो चीक बसलेला आहे असा तो पांढरा शुभ्र चीक दिसत आहे बघा. आता हा चीक आपल्याला फोडून घ्यायचा. थोडासा हा घट्ट असा होतो. तर यामधले जे गुठळ्या किंवा गाठी आहेत ते सर्व आपल्याला फोडून घ्यायचे आहे, मोकळा करून घ्यायचा आणि पुन्हा आपण एकदा हा चाळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा चीक चाळून घ्यायचा आहे. इथे सुती कापड घेतला आहे मी आणि ते एखाद्या भांड्याला किंवा पातेल्याला बांधून घ्यायचं आणि त्यावरती हा फोडलेला चीक जो आहे तो टाकायचा आणि गाळून घ्यायचा. असं केल्यामुळे सुद्धा कुरडया पांढऱ्या शुभ्र होतात, अजिबात यामध्ये कोंडा जात नाही. तर हा संपूर्ण चीक मी चाळून घेते बघा. इथे तुम्ही कोणी मदतीला सुद्धा घेऊ शकता, म्हणजे पटकन हा चीक जो आहे तो गाळून घेता येईल. आता हा चाळलेला चीक जो आहे तो मोजून घ्यायचा आपल्याला एखाद्या भांड्याने आणि इकडे कढईमध्ये त्याच म्हणजे ज्या भांड्याने आपण चीक मोजून घेतला आहे त्याच भांड्याने बरोबर तेवढंच पाणी गरम करायला ठेवायचं. मोठी कढई घ्या किंवा पातेलं घेऊ शकता, पण होता होस तर मोठंच घ्या, म्हणजे चीक फिरवायला आपल्याला सोपं जातं आणि चीक छान शिजतो सुद्धा.
आणि भांडं म्हणजे कढई किंवा पातेलं घेताना जाड बुडाची जरूर घ्या, चीक लागणार नाही तळाला आणि एकसारखा चीक असा शिजतो. तर इथे मी या भांड्याने चीक मोजून घेतला आहे आणि त्याच भांड्याने पाणीसुद्धा, म्हणजे जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्या, कारण चीकसुद्धा पातळच असतो, थोडंफार त्याच्यामध्ये पाणी असतेच. तर त्याच भांड्याने पाणी मोजून घ्यायचं आहे. थोडंसं शिल्लक तुम्ही घेऊ शकता, म्हणजे नंतर लागलं तर तेच गरम पाणी या चिकामध्ये टाकू शकतो. तर आता एक भांडं आपण चीक घेतला आहे, तर एक भांडं पाणीसुद्धा घेतलं आहे. आणि या पाण्याला आपण उकळी आणणार आहोत. थोडंसं पाणी मी काढून सुद्धा घेते यामधलं, म्हणजे नंतर वाटलं तर आपण हेच पाणी यामध्ये टाकू शकतो. पाण्याला खळखळ उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आले की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हा चीक जो आहे तो एका हाताने चीक टाकायचा आणि एका हाताने असं फिरवायचं आहे. इथे सुद्धा तुम्ही कोणाची मदत घेऊ शकता. हा चीक पाण्यात टाकला की लगेचच घट्ट व्हायला लागतं. इथे गरगरा याला फिरवायचं आहे, म्हणजे काय होतं, यामध्ये गाठी होणार नाहीत आणि चीक मस्त असा मऊसूत पांढरा शुभ्र शिजला जाईल. त्यामुळे इथे थोडंसं पटापट असं हे मिक्स करून घ्यायचं आणि तळापासून असं फिरवत याला हलवत शिजवून घ्यायचं आहे. एक 20-25 मिनटं हा चीक मी शिजवून घेणार आहे. बघा, चीक शिजला कसा ते ओळखायचं कसं तुम्हाला ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. तर एक 3-4 मिनटं कमी जास्त लागू शकतात, पण चीक छान असा शिजल्याच्या नंतरच कुरडया मस्त येतात. म्हणजे कुरडया तुटत नाहीत किंवा त्याचे तुकडे पडत नाहीत. त्यामुळे थोडासा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे हा चीक आपल्याला. अशा पद्धतीने बघा, आणि सारखं याला असं फिरवत राहायचं आहे. यामुळे गाठी नाहीत होत, यामध्ये गुठळ्या नाहीत होत आणि मस्त असा हा चीक शिजतो. आता झाकण ठेवते आणि मध्ये मध्ये झाकण काढून काय करायचं, 2-3 मिनटाला चीक फिरवून घ्यायचा आहे आणि मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. कमीत कमी मी 20 ते 25 मिनटं हा चीक शिजवून घेते. आता 20 मिनटं झाले आहेत. हा चीक मी शिजवत आहे आणि बऱ्यापैकी छान असा हा शिजत आलेला आहे, म्हणजे काचासारखा दिसत आहे. आणि हा शिजला की नाही शिजला कसं ओळखायचं, तर आपली जी पळी असते किंवा चम्मच असते ना, तो असा यामध्ये बुडवून थोडासा वरती करायचा आहे. मी सांगतेच तुम्हाला. तर अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणि याला बघा, आता या जे आपला लाकडी चम्मच आहे तो असा या चिकामध्ये बुडवल्याच्या नंतर याला तुरा येतो, तुम्ही इथे पाहू शकता. तर बऱ्यापैकी चीक शिजला आहे. आता दुसरी पद्धत कशी आहे, तर हाताला पाणी लावायचं आहे आणि हा पाण्याचा हात या चिकावरती असा थोडासा लावून बघायचा. जर हा चीक हाताला चिकटला तर शिजला नाही असं समजायचं, नाही चिकटला तर मग चीक छान शिजला असं समजायचं आहे. आता गॅस बंद करून घेते आणि एक
2 ते 3 मिनटं हा चिक मी थोडासा कोमट करून घेते, कारण कुरडया आपण पॉलिथिनवर टाकणार आहोत, त्यामुळे हा थोडासा चिक जो आहे तो कोमट करून घ्यायचा आणि मग याच्या आपण गच्चीवर जाऊन कुरडया टाकणार आहोत. तर मस्त पांढरा शुभ्र असा चिक शिजला आहे आणि काचासारखा झाला आहे बघा. तर झाकून ठेवला होता मी, आता थोडासा कोमट सुद्धा झाला आहे. तर आता हा चिक शिजला आहे बघा आणि थोडासा कोमट करून घेतला आहे. चला आता याच्या गच्चीवर जाऊन आपण कुरडया टाकूयात. आता या पॉलिथिनला आपण ओल्या कापडाने पुसून घेणार आहोत आधी, आणि नंतर मग यावर ह्या कुरडया टाकणार आहोत. आता हा चकलीचा साचा घेतला आहे मी आणि त्यात अशा चाळण्या भेटतात, ज्या छोट्या शेवच्या चाळण्या असतात बघा, ती चाळणी घ्यायची आहे. मी बारीकवाली घेतली आहे आणि यामध्ये टाकून हा चिक व्यवस्थित असा भरून घ्यायचा. साचा गरम होतं, म्हणजे चिक गरम असल्यामुळे साच्याला थोडंसं गरम होते ना, तर तुम्ही इथे कॉटनचं कापड याला गुंडाळून घेऊ शकता. आता हे झाकण बंद करून याच्या कुरडया टाकून घेऊ आपण. तर इथे मी ह्या ओल्या कापडाचाच वापर करत आहे. साच्या म्हणजे थोडासा चिक गरम असल्यामुळे हाताला चटके बसू नये म्हणून आपण असं हे कापड याला गुंडाळायचं आणि छान आपल्याला हव्या तशा लहान मोठ्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने संपूर्ण कुरड्या करून घेते. तर इथे बघा संपूर्ण कुरडया टाकून तयार झाल्या आहेत. आता ह्या 1-2 दिवस कडक उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे. सकाळी टाकल्याच्या नंतर संध्याकाळी याला पलटी करून घेते आणि 2 दिवस वाळवून घेते. नंतर तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. अशा मस्त पांढऱ्या शुभ्र आणि खूप छान अशा झाल्या आहेत. इथे वाळवून तयार देखील आहेत बघा. तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्या कुरड्या आपण तळून बघणार आहोत. तर मस्त अशा टोपलीभर कुरड्या झाल्या आहेत. 1-2 वर्ष ह्या खराब होणार नाहीत. आता इथे तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते बघा. तेलामध्ये टाकताच अशी डबल टिब्बलने फुलली आहे आणि पांढरी शुभ्र झाली आहे. अजिबात तेलकट होत नाही आणि शिवाय खायला अप्रतिम लागते.
नक्की करून बघा अशा पद्धतीने, आणि कशा झाल्या कुरडया नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तर नक्की माझ्या पद्धतीने अशा कुरडया तुम्ही करून पहा. झटपट, सोपी पद्धत आणि खायला अप्रतिम. आता काही ह्या तळून घेते मी आणि बाकीच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते.